पुण्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील 6 वर्षांची मुलगी अचानक सतत खोकलायला लागली होती. सुरुवातीला साधा सर्दी खोकला असं समजून घरच्यांनी दुर्लक्ष केलं, पण दिवस गेले, आठवडे गेले तरी खोकला थांबायचं नाव घेत नव्हता. विशेषतः रात्री झोपताना तिची अवस्था अधिकच वाईट व्हायची. झोपेतून अचानक उठून ती खोकलायला लागायची आणि अचानक काही वेळ तिला श्वास घेणं कठीण व्हायचं. मुलीच्या आईवडिलांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे औषधोपचार सुरू केले. विविध प्रकारची औषधं दिली गेली, कधी अँटीबायोटिक्स, कधी सिरप, तर कधी ॲलर्जीची औषधं. काही दिवस आराम पडल्यासारखं वाटायचं, पण पुन्हा तीच परिस्थिती सुरू व्हायची. मुलीचा त्रास पाहून घरच्यांची झोप उडाली होती, कारण इतक्या लहान वयात सतत चालणारा खोकला कुठल्या मोठ्या आजाराचं लक्षण तर नाही ना, अशी भीती त्यांना सतावत होती. यानंतर मुलीच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. रक्त तपासणी झाली, छातीचे एक्सरे झाले, डॉक्टरांनी तिच्या फुफ्फुसांची तपासणी केली. काहींनी दम्याची शक्यता सांगितली, तर काहींनी वातावरण बदलण्याचा सल्ला दिला. पण प्रत्येक रिपोर्ट जवळपास सामान्यच येत होता. त्यामुळे डॉक्टरांसमोरही प्रश्न निर्माण झाला होता की नक्की समस्या आहे तरी कुठे. महिने सरत गेले तसे घरातील वातावरणही बदलायला लागलं. मुलगी आधीसारखी खेळत नव्हती, रात्री पूर्ण झोप होत नसल्याने ती दिवसभर थकलेली दिसायची आणि शाळेतही तिचं लक्ष लागत नव्हतं. आई वडील प्रत्येक नवीन डॉक्टरांकडून एकच आशा ठेवून जायचे की कदाचित कारण आता तरी समोर येईल, पण प्रत्येक वेळी ते निराशा घेऊनच परत यायचे. अखेर त्यांनी पुण्यातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात मुलीला दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिथील डॉक्टरांनी संपूर्ण इतिहास पुन्हा ऐकून घेतला. मुलीचा खोकला नेमका कधी वाढतो, रात्री किती वेळा होतो, घरात कोणाला ॲलर्जी आहे का, वातावरणात काही बदल झालाय का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेतली गेली. पण तरीही ठोस कारण काही सापडत नव्हतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुलीची पुन्हा सविस्तर तपासणी झाली. डॉक्टरांनी छाती ऐकली, श्वसनमार्ग तपासला. आश्चर्य म्हणजे त्यावेळीही तिच्या छातीत कोणताही गंभीर आवाज ऐकू येत नव्हता. एक्सरे रिपोर्टमध्येही काही मोठा दोष दिसत नव्हता. त्यामुळे डॉक्टर अधिकच गोंधळले, कारण 8 महिने सतत चालणारा खोकला आणि तरीही सर्व रिपोर्ट जवळपास सामान्य, हे कोणालाच समजत नव्हतं. डॉक्टरांनी काही नवीन औषधं सुरू केली आणि मुलीला घरी पाठवलं. घरच्यांना आशा होती की आता तरी फरक पडेल, पण 1 महिना उलटून गेला तरी परिस्थिती पूर्वीसारखीच राहिली. रात्रीचा खोकला अजूनही तसाच होता. त्यामुळे पुन्हा एकदा मुलीला तपासण्यासाठी रुग्णालयात आणण्यात आलं. त्या दिवशी डॉक्टर मुलीच्या आईशी शांतपणे चर्चा करत होते. गेल्या काही महिन्यात घरात काही नवीन वस्तू आणायला सुरुवात झाली का, काही बदल झालाय का, हे डॉक्टर पुन्हा पुन्हा विचारत होते. मुलीची आई हे सगळं आठवून सांगण्याचा प्रयत्न करत होती. खोलीत डॉक्टर, मुलगी, तिची आई आणि एक नर्स उपस्थित होती. चर्चा सुरू असतानाच अचानक एक विचित्र घटना घडली. डॉक्टरांच्या शेजारी उभी असलेली नर्स अचानक जोरात खोकलायला लागली. काही सेकंद ती सतत खोकतच राहिली. डॉक्टरांनी लगेच तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, अचानक काय झालं, कारण काही क्षणांपूर्वीच ती पूर्णपणे ठीक होती. नर्सने खोकतच उत्तर दिलं की मुलीच्या आईने जो सुगंध, परफ्यूम वापरला आहे त्याचा वास तिला सहन होत नाहीये. त्या तीव्र वासामुळे तिला अचानक खोकला सुरू झाला. नर्सचे हे वाक्य ऐकताच डॉक्टर काही क्षण शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर भाव आले. डॉक्टरांनी लगेच मुलीच्या आईकडे लक्ष दिलं आणि विचारलं की हा सुगंध आणि परफ्यूम तुम्ही रोज वापरता का? त्यावर आईने होकार दिला. ती अनेक वर्षांपासून नियमित तोच परफ्यूम वापरत होती. तिच्यासाठी ती अगदी साधी आणि रोजची गोष्ट होती. पण डॉक्टरांच्या डोक्यात आता वेगळाच संशय निर्माण झाला होता. डॉक्टरांनी लगेच काही गोष्टी जोडायला सुरुवात केली. मुलीचा खोकला विशेषतः रात्री का वाढतो, घराबाहेर गेल्यावर थोडा का कमी होतो आणि तपासण्यांमध्ये गंभीर दोष का दिसत नाही, या सगळ्यांचं उत्तर कदाचित समोर आलं होतं. त्यांनी लगेच आईला काही दिवस कोणताही परफ्यूम, सुगंधी स्प्रे किंवा तीव्र वासाच्या वस्तू वापरणं पूर्णपणे बंद करायचा सल्ला दिला. सुरुवातीला आईलाही यावर विश्वास बसत नव्हता, कारण इतक्या महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासामागे एवढं साधं कारण असू शकतं असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की काही मुलांचे श्वसन मार्ग अत्यंत संवेदनशील असतात. तीव्र सुगंध, स्प्रे किंवा रासायनिक वासामुळे त्यांना सतत खोकला आणि ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. घरच्यांनी डॉक्टरांचा सल्ला मानला. घरात वापरले जाणारे सुगंधी स्प्रे, परफ्यूम आणि अशा वस्तू पूर्णपणे बंद करण्यात आल्या. काही दिवस घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे होतं की खरंच यामुळे फरक पडतो का? पहिले काही दिवस शांत गेले. मुलीचा खोकला कमी झाल्यासारखा वाटला, पण घरच्यांना अजून खात्री नव्हती. मात्र पुढच्या आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे बदलू लागली. रात्री होणारा सततचा त्रास कमी होत गेला. झोपेतून अचानक उठून खोकण्याचं प्रमाणही घटलं. साधारणतः 15 दिवस पूर्ण होताच घरच्यांना सर्वात मोठा धक्का बसला, कारण 8 महिन्यांपासून न थांबणारा खोकला जवळपास पूर्णपणे गायब झाला होता. मुलगी पुन्हा आधीसारखी खेळू लागली, रात्री शांत झोपू लागली आणि तिच्या चेहऱ्यावरचा थकवा कमी झाला होता.
त्यानंतर डॉक्टरांनी घरच्यांना सविस्तर समजावून सांगितलं की लहान मुलांमध्ये काही वेळा तीव्र सुगंधामुळे श्वसन मार्गाला सतत त्रास होऊ शकतो. परफ्यूम, एअर फ्रेशनर, डास मारण्याचे स्प्रे, अगरबत्ती किंवा काही रासायनिक वास यामुळे मुलांमध्ये खोकला आणि ॲलर्जी वाढू शकते. विशेषतः लहान मुलांचे श्वसनमार्ग अधिक संवेदनशील असल्याने त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. या संपूर्ण घटनेनंतर मुलीच्या आईने अक्षरशः डोक्याला हात लावला, कारण जी गोष्ट ती रोज सहज वापरत होती तीच तिच्या मुलीसाठी इतकी त्रासदायक ठरत होती याची तिला कल्पनाही नव्हती. 8 महिन्यांचा त्रास, डॉक्टरांच्या फेऱ्या, तपासण्या, औषधं आणि शेवटी एका नर्सला अचानक आलेल्या खोकल्यामुळे सगळं रहस्य उघड झालं होतं. त्यामुळेच आता डॉक्टर पालकांना एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत: लहान मुलांच्या आसपास वापरल्या जाणाऱ्या सुगंधी आणि रासायनिक वस्तूंकडे कधीही दुर्लक्ष करू नका.